परमेश्वरा ते वचन बोलण्यासाठी समंजस बुद्धी अंतःकरण दे, त्याप्रमाणे ऐकण्यासाठी आम्हाला समंजस कान दे आणि परमेश्वरा त्या वचनाचं मर्म कळू दे आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव. परमेश्वरा इथून पुढचा वेळ काल समय तुमच्या अधीन स्वाधीन ठेवतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात छोटीशी प्रार्थना करतो मग पित्या, आमेन. हालेलुया. आपण जाऊया वधस्तंभावरील दुसरा शब्द जो आहे लूक याचा 23वा अध्याय आणि 46 वचन आहे. 23:43. आणि येशूने म्हटले, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. बघा, परमेश्वराने असे आपल्यासाठी उद्गार काढले त्या चोरासाठी, कारण की परमेश्वराला माहित होतं. यशया याचा 53 अध्याय 12 वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, वचन लिहिलेलं आहे, त्याने आपल्याला अपराधामध्ये गणण्यात यावं. ही काय होती? परमेश्वराची योजना होती. आणि परमेश्वराची योजना, पित्याची योजना परमेश्वर प्रभू येशूने ती पूर्ण केलेली आहे. बघा, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, तुम्ही काय करा, आपल्या सेवकाची, पित्याची, प्रभू येशूची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी नेहमी झटत जा. आणि जसं चोराने संधी साधून घेतली, त्या वधस्तंभावर 2 चोर होते, उजवीकडे डावीकडे 2 चोर असता, मध्ये प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळले असता. ज्यावेळेस एक चोर, त्याने आपल्या आयुष्यामध्ये भरपूर चोऱ्या केल्या असतील, त्या बाजूला 1 आणि 2 चोर होते. पहिल्या चोराने प्रभू येशूला काय केलं? तुच्छ लेखलं. आणि प्रभू येशू काय म्हणतो? प्रभू येशूला तो म्हणतो, तू जर खरा असशील तर माझी पण काय कर, सुटका कर. पहिला चोर काय करतो? स्वार्थापोटी बोलतो. पण तिथं दुसरा चोर आहे, तो कसा आहे? सात्विक आहे. त्याला माहित आहे हा जगाचा तारणार आहे, हा आपली पण सुटका करण आणि माझी पण सुटका करण. तसं आपण त्या दुसऱ्या चोराला सात्विक चोर म्हणलं काही हरकत नाही. जसं पहिल्या चोराने काय केलं? आपला स्वार्थ बघितला. तसं प्रियांनो, आपण ख्रिस्ती जेव्हा जगत असताना स्वार्थ न बघता हे वचन काय सांगतं याच्याकडे गांभीर्याने लक्ष लावलं पाहिजे. जर तुम्हाला सुख लोकात जायचं असेल तर परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारे लोक असा. जसं परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये शेवटच्या रक्तापर्यंत पित्याची इच्छा पूर्ण केली, तशी तुम्ही प्रभूची इच्छा आणि आपली सेवकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत जा. चोर येतो प्रियांनो, मत्तईमध्ये वचन सांगतं, लूक मध्ये वचन सांगतं, चोर येतो नाश करायला, पण प्रभू येशू आज तुम्हाला जीवन द्यायला आलाय. प्रभू येशूचं वचन हे सांगतं, जसं त्या चोराने आपलं जीवन बदलून घेतलं. बघा प्रियांनो, त्या चोराने आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये भरपूर चोऱ्या केल्या असतील, लाखो रुपयाची, करोडो रुपयाची चोरी केली असेल, पण त्या चोरीचा त्याला मोबदला काय होता? मरण होतं. पण प्रभू येशू ख्रिस्त कसे होते? निष्पाप, निर्दोष होते. पण त्यांना काय होतं? ती पित्याची इच्छा होती. त्यांनी काय होतं? अपराधामध्ये त्याला गणल्या जावं. आणि पहिल्या चोराने काय केलं? प्रभू येशूला आपल्याकडे काय केलं? फक्त सुटका मिळेल. आणि प्रभू येशूला काय म्हणलं? तो ज्यावेळेस तू माझी आठवण कर. प्रभू येशूला पहिला चोर काय म्हणतो? स्वार्थापोटी तुम्ही काय करा? माझी आठवण करा. बघा प्रियांनो, ज्यावेळेस आपल्याकडे पैसे असतात त्यावेळेस लोक आपली आठवण करत नाही, पण ज्यावेळेस आपल्याला दुःख लागतं त्यावेळेस लोक आपल्याकडे येत नाहीत. तसं प्रियांनो, परमेश्वराने वचन सांगतं, आपण काय केलं पाहिजे? त्या दुसऱ्याचा सात्विक चोरासारखं, त्या नीतिमान चोरासारखं प्रभू येशूकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण काय म्हणतो? प्रभू मला नोकरी दे, माझा आजार पण दूर कर, मला मुलगी दे. पहिला चोर काय म्हणतो? सात्विक नव्हता, तो का स्वार्थी होता. तसं प्रियाने वचन आपल्याला सांगतं, पहिल्या चोरासारखं आपलं जीवन असू नये. आपण फक्त नोकरी, आजारपण दूर करण्यासाठी चर्चमध्ये न येता प्रभू येशूची काय इच्छा आहे आणि हा दुसऱ्या उद्गाराचं काय महत्व आहे ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि परमेश्वराचे वचन सांगतं, पहिल्या चोरासारखं तुमचं जीवन नसलं पाहिजे, तर त्या दुसऱ्या चोरासारखं आपलं जीवन असलं पाहिजे. इथं वधस्तंभावरती काय 2 चोर आहे आणि एक येशू, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर लटकवले असता प्रभू येशू त्या दुसऱ्या चोराकडे बघत आहे. आणि ज्यावेळेस तो दुसरा चोर म्हणतो, प्रभू तू ज्यावेळेस तुझ्या वैभवाने येशील त्यावेळेस माझी काय कर? आठवण कर. बघा प्रियांनो, ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेस जग आपली आठवण करतं, पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे सुख मागता परमेश्वर तुम्हाला सुख देतो. ज्यावेळेस तुम्ही नोकरी मागता परमेश्वर तुम्हाला नोकरी देतो. आणि परमेश्वराची हीच इच्छा आहे. त्या दुसऱ्या उद्गारामध्ये तुम्ही पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी झटा. बघा, परमेश्वराने वधस्तंभावर आपल्यासाठी निंदा, अपमान, हानी सहन केली. परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये भरपूर निष्पाप असता, तो आपल्यासाठी अपराधामध्ये गणला गेला. आणि दुसरा चोर जो आहे तो आपली शिक्षा कबूल करतो आणि तो म्हणतो, ह्यात प्रभूची काय चूक आहे? बघा प्रियांनो, आपली चूक आपण कबूल केली पाहिजे. जशी पहिल्या चोराने काय केला? स्वार्थ बघितला. पण दुसऱ्या चोराने काय केली? आपली शिक्षा कबूल केली आणि त्याने म्हटली, हे निष्पाप आहे. आपण तर आपली काय करतो? शिक्षा भोगतो.
बघा, पहिल्या चोरासारखं आपलं जीवन नसलं पाहिजे, तर दुसऱ्या चोरासारखं आपलं काय पाहिजे, जीवन असलं पाहिजे. त्याला माहित होतं आता आपलं काय मरण आहे, पण त्याने प्रभू येशूकडे काय केली, आशा केली आणि प्रभू येशूकडून काय घेतलं, त्याने सार्वकालिक जीवन असं मागून घेतलं. आणि त्याला माहित होतं हा जगाचा निष्पाप कोपरा आपण आहे, आपल्याला काय करणार, याच्याबरोबर आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला काय सांगितलं, येशूला त्या दोन चोरामध्ये बोलत असता प्रभू येशू काय म्हणला, त्या प्रभू येशूचं त्या दोन चोराकडे लक्ष होतं आणि प्रभू येशूचं जगाकडे पण लक्ष होतं. बघा प्रियांनो, आपल्याला ज्यावेळेस तहान लागते त्यावेळेस आपण काय करतो, जगाकडे बघतो. पण जीवन प्रभू येशू काय आहे, जिवंत पाणी आहे. बघा, ज्यावेळेस आपण मत्तेमध्ये वाचतो, लूकमध्ये वाचतो, ज्यावेळेस पेत्र पाण्यावर चालला त्याने काय केलं, जगाकडे बघितलं, पण त्याला जगामध्ये काय दिसला, धोका दिसला, आजूबाजूला वादळ दिसलं. पण ज्यावेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आवाज मारला तर प्रभू येशूने त्याला सावरलं. हे परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतंय. संकट येतील, निंदा येतील, त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, टिकून राहायचंय. बघा प्रियांनो, चोरीचे किती घातक परिणाम आहेत. आपण बायबलमध्ये पण 3 चोर बघितलेले आहेत. राहेलने पण काय केले होते, चोरी केली होती. ज्यावेळेस तिला मूल झालं, बेन्यामीन मूल झालं, त्यावेळेस राहेल काय झाली, मरण पावली, कारण की राहेलने काय केली होती, चोरी केली होती. बघा, दुसरा एक चोर आहे यहुदा इस्करियोत. त्याच्याजवळ काय होती, एक डबी होती. तो काय करायचा, मौल्यवान वस्तू, पैसे त्या डबीमध्ये साठवायचा. आणि तिसरा चोर होता आखान. त्याने पण काय केली होती, चोरी केली होती. पण चोरीचा आखाण्याला काही फायदा झाला नाही. आखाण्याचा काय झाला, आय शहर जिंकताना आलं नाही आणि आखाण्याचा काय झाला, नाश झाला. म्हणून तुम्हाला जी सेवेची आवड आहे, जी तुम्ही सेवा करता, ती तुमची सेवा कधी सवड बनवू देऊ नका. बघा प्रियांनो, आपले सेवक ज्यावेळेस आपल्याला सांगतात तुम्ही सेल मीटिंग घ्या, लोकांचे हाल विचारा, तसं प्रभू येशू काय करतो, आपल्याला आपली सेवा करून घेण्यासाठी सवड बघत नाही. आणि परमेश्वराने काय केलं, त्या वधस्तंभावरती त्या चोराला प्रभू येशू जिंकतो आणि प्रभू येशू त्या चोराकडे बघून म्हणतो, आज तू काय माझ्या बरोबर सुख लोकात असेल. बघा प्रियांनो, सुख लोक म्हणजे काय. बघा, ज्यावेळेस एदेन बाग काय सुख लोक होतं, पण त्यांनी काय केलं, पाप केलं. आदामाने हवेने पाप केलं, ते प्रभू येशूपासून दूर गेले. पण प्रभू येशूची इच्छा नव्हती त्यांना माझ्यापासून दूर जावं. प्रभू येशूने त्यांच्यावरती काय केली, प्रीती केली आणि त्यांना काय केलं, खोकराचं रक्त कापून त्यांना कापड करून त्यांच्या कमरेला त्यांना काय केले, वस्त्र घातले. तसं परमेश्वराचं वचन सांगतं, चोर काय होता, शेवटची घटका मोजत होता. आणि प्रभू येशू काय होते, प्रभू येशू त्याला सुख लोकात घेऊन गेले. आणि परमेश्वराच्या अंतिम समय त्या चोराचं काय झालं, परिवर्तन झालं. बघा, परमेश्वराने आम्हाला इथं 2च गोष्टी सांगितल्या. परमेश्वर त्याचा वायदा पूर्ण करणार आहे. जसं अब्राहामाबरोबर परमेश्वराने करार केला, तुझी संतती काय होईल, ताऱ्याच्या कणा इतकी होईल. बघा प्रियानो, परमेश्वराने काय केलं, त्याचं अभिवचन पूर्ण केलं. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, त्या चोराला परमेश्वर म्हणतो, तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असेल. बघा प्रियानो, लोक सुख भेटण्यासाठी लाखो किलोमीटर दूर जातात, पण परमेश्वराचं वचन सांगतं, शेवट समय तुम्ही काय करा, माझ्याकडे हात मारा. बघा, परमेश्वराने बघा आपल्याला इथे वधस्तंभावरती दुसरा शब्द अति महत्वाचा सांगितला आहे, तुम्ही काय करू नका, आपला स्वार्थ बघू नका आणि आपली सेवा. बघा, प्रभू येशूने आपल्या शरीरामध्ये शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत सेवा केली. प्रभू येशूने संधी साधून घेतली, तसं त्या चोराने पण काय केली, संधी साधून घेतली. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, बायबलमध्ये आणखी 2 चोर होते. बघा प्रियांनो, आपण ज्यावेळेस प्रेषितांची कृत्य याचा अध्याय, त्या अध्यायामध्ये आपण बघतो, हन्ना आणि सफीराने काय केली होती, चोरी केली होती. त्याने सेवकापासून काही गोष्टी लपून ठेवल्या होत्या. त्यावेळेस सेवकाने त्यांना विचारलं, तुम्ही एवढ्यालाच विकलं का. हो, ते म्हणले आम्ही एवढ्यालाच विकलं. बघा प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं, तुम्ही काय करू नका. या अध्यायाचं मर्म एकच आहे, या वचनाचं, तुम्ही ख्रिस्ती जीवन जगत असता चोरी करू नका. आणि चोरीमुळे काय होतं, नाश होतो. जसा प्रियांनो परमेश्वराने काय केलं, त्या चोराचं काय केलं, परिवर्तन केलं. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, तुम्हाला आज किती मोठा आजार असला, किती मोठं दुःख असलं, तुम्हाला काय करायची, परमेश्वराची सेवा करायची आणि परमेश्वराला काय करायचं, तुम्हाला लोकांसमोर कबूल करायचे. बघा, त्या चोराने आपल्या जीवनामध्ये भरपूर चोऱ्या केल्या, पण परमेश्वराने त्याला काय सांगितलं, अभिवचन दिलं, आज तू माझ्या बरोबर काय असशील, सुख लोकात असशील. बघा प्रियांनो, आपल्याला सुख लोक बघायचं असं तर परमेश्वराकडे आपल्याला वधस्तंभाकडे बघितलं पाहिजे, परमेश्वराच्या जीवनाकडे बघितलं पाहिजे. परमेश्वराने आपल्याला वधस्तंभावर पूर्ण रिक्त केले आणि परमेश्वराने त्याला काय केलं, अभिवचन दिलं. आणि आपण बायबलमध्ये पण बरेचसे उदाहरणं बघतो. अब्रामाला अभिवचन दिलं, अब्रामाला सांगितलं, तुझी कुळं काय होतील, आशीर्वादित होतील. बघा प्रियांनो, जसं अब्रामाचा देव, अब्रामाला 2 मुलं झाली. पहिला कोण होता, हगारेपासून झालेला इस्माईल, ते राष्ट्र पण आज काय आशीर्वादित आहे. आणि दुसरा अब्रामापासून झालेला तो अब्राहमाचा मुलगा, तो पण आशीर्वादित होला. आणि परमेश्वराने आपल्याला अभिवचन पण दिली होती. जसं तुम्ही परमेश्वराचं वचन जर वाचत असाल
तर परमेश्वराचं वचन सांगतं, अब्रामाला जी अभिवचनं दिली होती अब्रामाने ती पूर्ण केली. याकोबाला जी अभिवचनं दिली होती त्याला म्हणले होते तुझे राष्ट्र तुझ्यापासून निघलेले वंश मी काय करीन, राष्ट्र करीन. तसं प्रियानं चोराला पण परमेश्वराने सांगितलं, अभिवचन दिलं, कारण की तू काय करशील आज माझ्या बरोबर सुख लोकात असेल. बघा लोक सुख लोकांसाठी धडपड करतात, लाखो किलोमीटर दूर जातात, पण परमेश्वराचं वचन त्याला सांगतंय तुम्ही माझ्यापासून काय करू नका, दूर जाऊ नका. जसं वधस्तंभावरील चोराचा परमेश्वराने ताबा घेतला आणि तो किती आज्ञा मोडत असत, त्याच्या जीवनामध्ये त्यांनी भरपूर आज्ञा मोडल्या असतील, पण ज्यावेळेस त्याने आपल्या मरणाकडे बघितलं, प्रभू येशूकडे बघितलं, त्या दुसऱ्या चोरासारखं आपलं जीवन असलं पाहिजे. आपण आपला स्वार्थ न बघता, आपला स्वार्थ न बघता, आपला हेतू न बघता परमेश्वराची काय योजना याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सुख लोक जो बगीचा एदेन बाग होती, परमेश्वरानं आपल्याला त्या एदेन बागीचं आणखी एक उदाहरण आहे पॅराडाईज. बघा पॅराडाईज म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ आहे सुख लोक, बगीचा. जर कोणाला पॅराडाईज मध्ये जायचं असेल तर त्याला परमेश्वराची आज्ञा पाळावी लागेल. आणि परमेश्वराची आज्ञा कठीण नाहीत. बघा जो याकोबा संघ होता, जो अब्रामा संघ होता, जो तुमच्या संघ आहे, आमच्या संघ आहे, जे पवित्र शास्त्रामध्ये त्याने आतापर्यंत जे भरपूर कामं केले, त्या या शास्त्रामध्ये सांगितलंय परमेश्वराचं वचन कधी निष्फळ झालं नाही, ते कार्य करतं. बघा त्रास होणार, निंदा होणार, छळ होणार, पण परमेश्वराचं वचन आपल्याला एकच सांगतं, ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे वागणार त्या दुसऱ्या चोरासारखं तुमचं जीवन असू द्या, तुम्ही संधीचं सोंड साधून घ्या. बघा त्या चोराने काय केली, शेवटची घटका मोजत असताना येशू त्याला काय करा, सुख लोकात घेऊन गेला. बघा परमेश्वराने आमच्यासाठी शाप झाला. गलती 3:13 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं तो आमच्यासाठी शाप झाला. धनवान असता आमच्यासाठी गरीब झाला, कारण की त्याच्या गरिबीमध्ये तुम्ही काय व्हावं, धनवान व्हावं. बघा परमेश्वराने आपल्याला इथं दोनच गोष्टी सांगितल्या आहेत, तुम्ही आपल्या सवडीने सेवा करू नका आणि परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. आणि अंतिम समय जसं चोराचं परिवर्तन झालं. बघा प्रियांनो, फक्त ईस्टर पुरते मर्यादित असू नका, गुड फ्रायडे पुरते मर्यादित असू नका, प्रभू भजनापुरते मर्यादित असू नका, तर परमेश्वराचं वचन तुम्हाला सजीव आहे, सक्रिय आहे, ते तुमचं जीवन बदलणार आहे. बघा परमेश्वराने आपल्या वधस्तंभावर संधी सोडली नाही, त्या चोराने संधी सोडली नाही, तसं तुम्ही आपली संधी सोडू नका, परमेश्वराच्या भवनात येण्याचं सोडू नका. बघा प्रियांनो, परमेश्वराने जर शेवटची घटका मोजत असताना परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं, आज तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील. बघा आपल्याला सुख लोक बघायचं असं तर आपल्याला नेहमी चर्च मध्ये यावं लागेल, सेवकाच्या आज्ञेत चालावं लागेल, परमेश्वराच्या वचनाला मान द्यावं लागेल. आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनाला मान देतो, ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अब्रामाचे आशीर्वाद येतात, त्याच्या कुळाचे आशीर्वाद येतात. आपण अब्रामाची संतान आहोत, कोणी दुसऱ्याची संतान नाही. तर म्हणून परमेश्वराचं वचन आपल्याला त्या चोरासारखं, बघा आपण आपल्या जीवनामध्ये भरपूर चोऱ्या केल्या असतील, खोटं बोललो असतं, कोणाची निंदा केली असतं, कोणाविषयी वाईट बोललो असतं, ते पापच आहे. जर आपण आपले पाप कबूल केले, प्रभू भोज घेत असता, आपण पापाचं परिवर्तन परमेश्वराचं वचन सांगतं, तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे येता तुम्ही काय करा, आपल्या मनामध्ये कोणाविषयी कुरकुर असेल त्याला क्षमा करा. आपण नेहमी क्षमाशील हृदय ठेवलं पाहिजे. परमेश्वराचं वचन आपल्याला या दुसऱ्या वचनामध्ये सांगतंय, तुम्ही काय करा, शेवटचं समय परमेश्वराने चोराचं परिवर्तन केलं. आपण बघा किती निंदा केली असेल, आपण त्या चोरासारखे आहोत, त्या पहिल्या चोरासारखे आपला स्वार्थ बघू नका. परमेश्वर त्या दुसऱ्या चोरासारखं आपल्याला आपलं जीवन करायला सांगतोय. हे वचन आपल्याला हेच सांगतंय, तो आमच्यासाठी दरिद्री झाला, आमच्यासाठी धनवान असता तो आमच्यासाठी निंदास्पद झाला, तो आपल्यासाठी वधस्तंभावर रिक्त झाला. आपल्याला प्रभूच्या या वचनाकडे बघून सेवा करायची. तुमच्या सेवेला कधी तुमची सवड बनवू देऊ नका, तर वधस्तंभावर त्या दुसऱ्या चोरासारखं तुमचं जीवन असू द्या. प्रत्येक शेवटची घटका तुम्ही मोजत असाल त्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनाकडे या. आणि परमेश्वराचं वचन तुम्हाला हेच दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, तुम्ही जे आज इथं बसलेले आहात तेच तुम्ही सर्व परमेश्वराच्या सुख लोकात आहात. ही परमेश्वराची योजना आहे, तुमची आमची नाही. ते दुसरं वचन आपल्याला एकच सांगतंय, जे तुम्ही दुपारच्या पहारी त्या कडक उन्हामध्ये इतक्या गरम होत असता तुम्ही परमेश्वराचं वचन शांतपणे ऐकता, हे त्या दुसऱ्या चोरासारखं तुमचं जीवन असलं पाहिजे. तुम्ही नेहमी परमेश्वराच्या वचनाला मान देणार असले पाहिजे. जर तुम्हाला सुख लोकात जायचं असेल तर तुम्हाला त्या दुसऱ्या चोरासारखं आपलं जीवन ठेवावं लागेल. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, चोर का करतो, निंदा करतो, आणि त्या चोराचं काय झालं, परिवर्तन झालं. बघा प्रियांना, आपल्या जीवनाचं जर परिवर्तन करायचं असेल तर त्या पेत्रासारखं आपल्याला नाकारलं जरी असेल परमेश्वराला आपण, तर परमेश्वराचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. कारण की परमेश्वराने काय केलं, आपल्याला अभिवचन दिलंय. आणि परमेश्वराचं वचन कधी
विभक्त होत नाही, कधी आपल्याला लज्जास्पद करत नाही. तर परमेश्वराचं वचन आपल्याला नेहमी आनंद देतं. आणि परमेश्वराने आपल्याला काय केलंय, त्या चोरासारखं परमेश्वराने सांगितलंय त्या चोराला, तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असेल. बघा प्रियांनो, काही लोक आजचा दिवस बघू शकले नसतील, काही लोक झोपेतच मेले असतील, पण परमेश्वराने आपल्याला जिवंत ठेवलंय. ही परमेश्वराची आपल्यावरती दया आहे. आणि ती परमेश्वराची दया ह्या 40 दिवसामध्ये आपल्यासाठी प्रत्येकासाठी रोज नवी होते. म्हणून तुम्ही त्या दुसऱ्या चोरासारखी आपली संधी साधून घ्या. आणि परमेश्वर त्या चोराला म्हणतो, तो चोर परमेश्वराकडे बघून म्हणतो, माझी आठवण कर. बघा बरेच लोक संकट आल्यावर, त्रास आल्यावर, छळ झाल्यावर, यातना झाल्यावर, दुःख झाल्यावर चर्चला येतात, पास्टरला फोन करतात. पण परमेश्वराचं वचन त्या लोकांना सांगतंय, तुम्ही त्या दुसऱ्या चोरासारखं प्रभू येशूला जरी नाकारला असेल, प्रभू येशूचा आतापर्यंत स्वीकार केला नसेल, तर तुम्हाला जर सुख लोकात जायचं असेल, त्या दुसऱ्या चोरासारखं आपलं जीवन असू द्या. कारण की परमेश्वराने आपल्याला एकच सांगितलंय, तुमच्या सेवेला तुम्ही तुमची सवड कधी करू देऊ नका. तर तुमची सेवा ही परमेश्वरापासून असली पाहिजे, परमेश्वराच्या वचनाला मान देणार असले पाहिजे. म्हणून त्या दुसऱ्या चोराला परमेश्वर, आणि माझ्यामध्ये आपण त्याला सात्विक चोर म्हणलं पाहिजे, नीतिमान चोर म्हणलं पाहिजे. कारण त्या चोराने काय केलं होतं, शेवट समय, अंतिम समय काय केलं होतं, परमेश्वराकडे याचना केली होती. आणि परमेश्वराने त्याला काय दिलं होतं, अभिवचन. तेच अभिवचन परमेश्वर आज तुम्हाला या दुपारच्या समय देत आहात, जे तुम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ बसलेले लोक आहात, जे आज तुम्ही का सुख लोकात आहात. परमेश्वरी वाचलेले वचन आशीर्वादित करो. आमेन. धन्यवाद परमेश्वरी बाबा, सुंदर वचनाचा